परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील NICUमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देत संपूर्ण घटनेची पाहणी केली। या दुर्घटनेत बोलताना आमदार रवी राणा यांनी घटनेत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। ही अत्यंत दुःखद आणि संवेदनशील घटना असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे। दरम्यान या संवेदनशील घटनेचे राजकारण न करता सर्वांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे असा सल्लाही आमदार रवी राणा यांनी राजकीय नेत्यांना दिला आहे। ह्या न भरणाऱ्या वेदना आहे। एका आईचं बाळ 2-3 दिवसही जन्म झाल्यानंतर ते आपल्यासोबत ठेवू शकली नाही। एका आईने आपल्या बाळाला गमावलेलं आहे आणि ज्या व्हेंटिलेटरला आग लागली, फायर ब्रिगेडच्या ज्या त्रुट्या होत्या, याच्यामध्ये आज जी कमिटी मुख्यमंत्री महोदयांनी बसवलेली आहे, ज्या अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तातडीचे आदेश दिलेले आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून जेही समोर येईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर होते त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला महाराष्ट्रामध्ये ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि त्यासोबत या जिल्ह्यामध्ये जेवढे फायर ब्रिगेडचे इक्विपमेंट लागलेले आहे आणि फायर ब्रिगेडची जी जबाबदारी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे एजन्सी पाहत असेल, मला असं वाटते फायर ब्रिगेड ऑडिट हे सगळं ऑफिसेस असो, डफरीन हॉस्पिटल आहे, इरविन आहे, शासकीय कार्यालय आहे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्याची तपासणी केली पाहिजे। आज ही घटना आपल्याला शिकवत आहे की अशा प्रकारचं लापरवाही केल्यामुळं मोठी दुर्घटना होऊ शकते आणि ती दुर्घटना आपण डफरीनमध्ये पाहिलेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी PWDला 2दा इथलं ऑडिट करण्यासाठी पत्र दिले होते, मात्र दोन्ही पत्राची दखल PWDच्या आरोग्य विभागात विद्युत विभागाने घेतली नाही। काय नेमकं? बरोबर आहे। CS जेव्हा इतक्या गंभीरपणे त्यांना पत्र लिहिलं आणि CS जर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आहे आणि त्यांना आरोग्याच्या सगळ्या व्यवस्था सज्ज ठेवणे त्यांची जबाबदारी आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी जर PWD आणि MSCB विभागाला CS जर पत्र पाठवलं आहे आणि त्याची लापरवाही या दोन्ही विभागांनी केली असेल तर निश्चितच चौकशीमध्ये त्यांचीसुद्धा नाव येईल। त्या पत्राची तारीख आहे, त्या डिपार्टमेंटला पत्राची कॉपी पोचलेली आहे, त्यानंतरही हे न झाल्यामुळं त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थानं ते 3 बच्चू जे गमावले आपण, आज या घटनेमध्ये 45-47 मुलं या ठिकाणी होते। आमच्या नर्सनी जे आपले इथले डॉक्टर आहे या सगळ्या लोकांनी त्या बच्चूला हलवलं नाही ते मोठी दुर्घटना झाली असते आणि मी त्यांचे कौतुक करतो की त्यांनी बाकी बच्चूचे जीव वाचवले। पण मला असं वाटते CS पत्र दिल्यानंतर या विभागाने दखल का घेतली नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या कंपनीचे ते इक्विपमेंट लागलेले आहे त्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जी तिथे आग लागली, चुकीच्या पद्धतीचे इक्विपमेंट दिले असेल, मेंटेन नसन केले, फायर ब्रिगेडचे या ठिकाणी स्प्रिंकलर बंद होते, फायर ब्रिगेडचा कुठला अलाराम या ठिकाणी नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फायर ब्रिगेडच्या नॉर्म्समध्ये पाहतो त्याच्या पूर्णपणे त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये इतकी मोठी रिस्क घेणं हे मला वाटते आज जे मुलांचा ज्या मरण पावले आहे त्या सगळ्यांच्या पालकाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि त्यानंतर माझी दुसरी अजून एक सल्ला आहे की डफरीन हॉस्पिटल या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी प्रत्येक गरीब कुटुंब, गरीब महिला या ठिकाणी आपल्या इलाजासाठी येतात, मोठ्या प्रमाणात तालुक्यात येतात, त्या ठिकाणी चांगला इलाज त्यांचा झाला पाहिजे, चांगली सुविधा त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांचे दुःख त्यांना माहीत आहे आज किती कठीण परिस्थितीमध्ये ती आई आपल्या बाळाला गमावलेलं आहे आणि त्या बाळाला गमावल्यानंतर त्या आईचं दुःख आणि या दुःखाचं सावट या अमरावती जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याची सकाळी 5 वाजतापासून जेव्हा 3:30 वाजता आग लागली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता जेव्हा मी त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी फोन उचलून त्यांना माहिती दिली। ताबडतोब त्यांनी चीफ सेक्रेटरीला आदेश दिला। त्याचप्रमाणे 4:30 वाजता पालकमंत्र्यांना मी फोन लावला, पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि सगळ्या यंत्रणा सज्ज केल्या आणि सगळ्या यंत्रणा सज्ज केल्यानंतर आज तुम्ही बघितलं असाल की ज्या मीडियाला अपेक्षा होतं की अमरावतीमध्ये काय झालं त्याची माहिती 5:30 वाजतापासून जिल्हा अधिकारीसुद्धा देत होते, CS देत होते, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त देत होते आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा एखादी घटना होते सगळे मिळून जेव्हा एकत्र हे दुःख आपण या संकटाचा सामना करतो तर मला सगळ्यांना सांगणं आहे की डफरीनला राजकीय अड्डा बनवू नका। या डफरीन हॉस्पिटल हे आपल्या अमरावती जिल्ह्याचं गोरगरिबांचा जीव वाचवण्याचं एक मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण सगळे लोक इलाज करतो आणि या हॉस्पिटलमध्ये जी घटना झाली आहे ती अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत दुःखद घटना आहे। याच्यामध्ये राजकारण करून कुठेही राजकीय अड्डा बनवण्याचा प्रयत्न डफरीनला करू नका, हे माझं राजकीय सगळ्या नेत्यांना माझा सल्ला आहे। बाकी राजकारणासाठी खुले मैदानं बाकीचे आहे, त्या मैदानात आपण लढू पण या ठिकाणी राजकीय